अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सरकारचा संबंध डायरेक्ट कसा आहे? याच्यामध्ये IAS अधिकारी, IPS अधिकारी, पोलीस अधिकारी याच्यामध्ये आहेतच. सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत त्याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, एक अत्यंत गंभीर असा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर उभा राहिलेला आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर हा स्थगन प्रस्ताव कसा होतो, आपण निर्णय दिलाय, हा विषय संपलाय. परंतु प्रत्यक्षपणे महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, याच्यामध्ये प्रत्यक्षपणे सरकारचा संबंध आता आलेला आहे. सरकार याच्यामध्ये त्यांना अटक करता, त्या ह्याला भोंदूला अटक करून सरकार पुढची चौकशी करतंय. त्यामुळं या सभागृहाचा अधिकार आहे की नेमकं सरकार काय करतंय त्याच्यावर चर्चा घडवून सरकारकडनं उत्तर घेणं. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सरकारचा संबंध डायरेक्ट कसा आहे? याच्यामध्ये IAS अधिकारी, IPS अधिकारी, पोलीस अधिकारी याच्यामध्ये आहेतच. सगळ्या पक्षाचे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत. मी कुठल्या एका पक्षावर बोलत नाही, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत त्याच्यामध्ये. या सगळ्या उद्योगामध्ये अध्यक्ष महोदय मंत्री आहेत. अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये असाच एक प्रश्न उपस्थित झाला होता की नाशिकच्या एका हॉटेलमध्ये काही मंत्री हे अशा पद्धतीचे उद्योग करतायत आणि सरकारच्या वतीनं स्टेटमेंट केलं जातं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. सरकार कुठल्याही विषयाच्या शेवटात जाण्याच्या अगोदरच आपलं मत मांडतं. त्यामुळं सरकारकडून एक प्रकारचा त्या विषयामध्ये किंवा त्या चौकशीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि चौकशीचा दिशा बदलते. अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं. आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं. आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही. लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? भूत बाबा ज्या छत्रपतींचं नाव घेतात त्यांनी अमावस्या कधी बघितली नाही, त्यांनी पौर्णिमा कधी बघितली नाही, त्यांनी पितृपक्ष कधी बघितला नाही, त्यांनी कुडबुड्या ज्योतिषी कधी बघितला नाही, गंडे दोरे अंगठ्या खडे हे कधी बघितले नाहीत. हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला? अध्यक्ष महोदय, काय या माबाला लागता तुम्ही? तुमचा आदर्श लोकांनी समोर ठेवायचा, तुमचं अनुकरण करायचं, तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन जगायचं. त्या लोकांकडून जर अध्यक्ष महोदय हे उद्योग होत असतील तर अध्यक्ष महोदय, सरकारनं या विषयामध्ये गांभीर्याने भूमिका घेतली पाहिजे. मला माहित आहे हा विषय अगोदर समोर आला होता, ही SIT वगैरे आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी माझी विनंती.